यवतमाळ पालिकेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी काँग्रेसच्या प्रियंका मोघेंचा 12,719 मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला। पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत आघाडीवर राहिलेल्या उईके यांच्या 29व्या फेरीत विजयाची घोषणा करण्यात आली। नगरसेवक पातळीवर भाजपने 28, काँग्रेसने 15 तर शिंदे सेनेने 7 जागा जिंकल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रियदर्शनीसाठी सभा घेतली होती। यवतमाळ ही राज्यातील सर्वात मोठी पालिका असून या विजयामुळे भाजपची सत्ता अधिक बळकट झाली आहे। प्रथम यवतमाळच्या नागरिकांना मी आभार व्यक्त करते। तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार जे आज निवडून आले नगरसेवक झाले त्यांना मी हार्दिक अभिनंदन करते। आणि आता येणाऱ्या काळात सबका विकास सबका साथ या धोरणावर आम्ही चालणार आहोत। आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि सोबतच मदनभाऊ येरावार, माझे बाबा अशोकजी उईके, प्रफुल्लजी चौहान, रेखाताई कोठेकर, सर्व वरिष्ठ कनिष्ठ सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी रात्रंदिवस काम केलं आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। आणि हा विजय माझा नाही तर पूर्ण यवतमाळकरांचा आहे आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीचा आहे, यवतमाळच्या नागरिकांचा आहे असं सांगते। आणि मी खूप आनंदी आहे आणि हा आनंद आमच्या सर्वांसाठी आहे असं मी व्यक्त करते। त्याबद्दल आम्ही विचार करू नक्कीच। तर असं व्यक्त करते की त्यांनी विकासाला साथ दिली आहे आणि नक्कीच विकास होणार आहे म्हणून त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।